नावानं सत्तेत आलेल्या RSS BJP नरेंद्र मोदीचं सरकार आज संपूर्ण देश नीलाम करतो आहे। जगाचा दादा ट्रम्पची गुलामी करून सरेंडर होऊन जगातल्या सगळ्या तेल कंपनीवरती ताबा करतो आणि तेल कंपनीच्या ताब्यासाठी वेगवेगळ्या राष्ट्राध्यक्षांना तो बंदी बनवतो आणि आपल्या देशामधल्या ज्या प्रॉफिटमध्ये असलेल्या तेल कंपन्या आहेत त्यांना आणखीन ते तेलाचं म्हणजे आणखीन नफा वाढवण्यासाठी प्रचंड देशवासियांवर डिझेल, पेट्रोल आणि गॅसचा भाव वाढवतो। याचा आम्ही जाहीर धिक्कार करतो आहे मित्रांनो। आणि नरेंद्र मोदींनी जे गेली 12 वर्ष 40 लाख कोटी रुपये कमवले डिझेल पेट्रोल कंपनीच्या दलाली आड आणि आज कंपनीची दलाली करून समग्र देशवासियांना वेठीस धरतो आहे, याचाही धिक्कार आम्ही या ठिकाणी करतो आहे। पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना पीक विमा देत नाहीत आणि म्हणून पीक विमा कंपनी सरकारचे पैसे कंपन्यांना न देता शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे, ताबडतोबीने दिलं पाहिजे, ही पण मागणी आम्ही इथं करतो आहोत। भावांनो, सर्व प्रकारची दरवाढ आणि महागाई जबरदस्त प्रमाणात चालू आहे। पेपर फुटीमध्ये जे पेपर सेट करणारे भारतीय जनता पक्षाचे दलाल आहेत, जे त्यांचे सर्व उच्च शिक्षण क्षेत्रावरती अधिकारी आहेत, तेच लोक सगळे याच्यात सापडलेले आहेत आणि म्हणून शिक्षण क्षेत्राचा बट्ट्याबोळ करून या देशातल्या लाखो विद्यार्थ्यांना आत्महत्या करायला भाग पाडून त्यांच्या जीवनाशी खेळणारं केंद्रीय शिक्षण मंत्री आणि देशाचा पंतप्रधान ताबडतोबीने राजीनामा द्यावा, ही मागणी सुद्धा आम्ही या ठिकाणी करतो आहोत। भावांनो, काल कॉम्रेड विजय पिनराई जे केरळचे आपले मुख्यमंत्री आहेत, नरेंद्र मोदीची पिसाळलेली ईडी आज ते विरोधी पक्षाला नेस्तानाबूत करण्यासाठी सगळ्यांच्या घरावर धाडी मारत आहेत आणि म्हणून नरेंद्र मोदी, एक दिवस तुला सुद्धा या सगळ्या समस्यांना सामोरे जावं लागेल। कॉम्रेड केरळचे मुख्यमंत्री राहायला घर नाही, किरायाच्या घरमध्ये राहतात, त्यांच्यावर तुम्ही धाडी मारता, शरम करा। तुमच्या ईडी, सीडी, इन्कम टॅक्स, इलेक्शन कमिशन आज सगळी दलाली या देशासाठी करतायत आणि म्हणून देशाच्या जनतेला वेठीस धरणाऱ्या या BJP आणि RSSच्या सरकारला चेतावणी आहे। सर्व प्रकारची दरवाढ, महागाई, डिझेल, पेट्रोल, गॅस, खतं वापरू नका, तर मग शेती कशी करायची? डिझेल, पेट्रोल तुम्हाला जर देणार नसेल, शेतीची मशागत कशी करायची, पेरणी कशी करायची? याचा अर्थ असा आहे, देशातला शेती क्षेत्र असो, उद्योग क्षेत्र असो, तेलाचं क्षेत्र असो, सर्व बर्बाद करण्याचा धोरण केंद्रीय सरकार अमित शहा आणि नरेंद्र मोदी करतो आहेत। त्यांना देशातून हाकलून लावण्याची मागणी सुद्धा आम्ही या ठिकाणी करतो।